नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी मनोज देशमुख, टेक्सेल कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण आपले एक शेतकरी आहेत नरेश शंकर आमले, पालघर जिल्ह्यामधील। आज आपण त्यांच्या शेतावर त्यांनी 2 वर्षापूर्वी जे शेततळ बनवलेलं आहे तर त्याचं आज कुठल्या कंडिशनमध्ये आहे आणि त्यांचा पण अभिप्राय प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या शेतावर आलेलो आहेत। चला आपण भेटूया त्यांना। माझं नाव नरेश शंकर आमले, मुक्काम झाडखैरे, पोस्ट कोंडले, तालुका औंढा, जिल्हा पालघर। हे शेततळ आपण कुठल्या योजनेबंद बनवलं आहे? हे शेततळाव पांडोट क्षेत्र या योजनेमधून बनवले आपण। याच्यावर आपल्याला किती अनुदान मिळालं? तसं बदल याला 100% अनुदान होतं। एक लोक वर्गणी म्हणून एसटी समाज असल्यामुळे 5% लोक वर्गणी म्हणून जमा केली। याला एक अंदाजे किती खर्च आला आपला आणि काय कुठल्या साईजचं तळ आहे हे? तसं बदल हे तळाव आहे 24 मीटर बाय 24 बाय 4 मीटर असं या लांबीचं तळ आहे। शासनाकडून मला 1,75,000 रुपये अनुदान मिळालं। आपल्याकडे किती एकर शेती आहे? सध्या माझ्याकडे 5 एकर शेती आहे। आणि ह्या तलाव बनवण्याच्या आधी आपण शेतीमध्ये काय उत्पन्न घेत होता आणि त्याला पाण्यासाठी आपल्याकडे सिंचनाचं काय साधन होतं पर्याय म्हणून? याच्या अगोदर मी फक्त भाजीपाला पीक घ्यायचो, आणखीन झेंडू पीक घ्यायचो। पण त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये सगळं पाणी हा नाला आहे बाजूला, फेब्रुवारी मध्ये सगळं पाणी आटून जायचं। मला म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये पिकाला मला पाणी मिळत नव्हतं। पण आता या तळामुळे मला आता भाजीपाला तर होतच माझा शेवटपर्यंत, पुन्हा याच भाजीपाल्याच्या याच्यावर मी हे झाडे लावले, फळझाडं लावलेले आहेत। जवळजवळ 200-250 फळझाडं आहेत। पुढे तिकडे मोगरा आहे, असे हे पिकं लावले। मी जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पाणी पुरवायचं। ओके, तर आपण ह्या तळ्यामध्ये जे टेक्सेल कंपनीचं प्लास्टिक लावलं आहे त्याच्याबद्दल जर आम्हाला तुम्ही काय सांगा? सेवा उत्तम आहे। नोंदणी केल्यानंतर थोड्या दिवसांनी मला ते मिळालं, काम एकदम व्यवस्थित करून दिलं मला। आणि प्लास्टिकची जोडणी वगैरे कशी झाली तुमच्या? एकदम उत्तम प्रकारे, कुठेही आजपर्यंत कुठेच काही प्रॉब्लेम नाही। ओके, आणि जसं बाकी कंपन्या शेततळ्याचं प्लास्टिक आहे ते एक सिंगल पीस मध्ये पाठवतात, पण तुमच्याकडे बंडल्स मध्ये आल्यानंतर मग ते कंपनीचे टेक्निशियन येऊन त्यांनी शेतामध्ये जोडलं, तर मग त्याच्यामुळे तुम्हाला याचं काय वेगळेपणा काय वाटला? म्हणजे वेगळेपणा म्हणजे मजूर कमी लागले मला। मग तुम्ही बाकी शेतकऱ्यांना टेक्सेल कंपनी बद्दल तुम्ही काय म्हणजे एक सजेस्ट कराल की ह्या कंपनीचं प्लास्टिक लावायला पाहिजे की कसं, काय तुमचं काय मत आहे? प्रत्येक शेतकऱ्याने टेक्सेल कंपनीचं प्लास्टिक वापरावं। मी आपल्याच ग्रामपंचायतमध्ये, आमच्याच ग्रामपंचायतमध्ये अजून 1-2 शेतकऱ्यांना त्याचं सजेस्ट केलं आणि त्यांनी तेच वापरलं। मी युट्यूबवर भरपूर प्रकारे व्हिडिओ बघितले, पण त्याच्यामध्ये मला टेक्सेल कंपनीचे व्हिडिओ चांगले वाटले आणि त्यांची क्वालिटी पण चांगली वाटली मला, म्हणून मी हे टेक्सेल कंपनीचं वापरलं। आणि दुसऱ्या पण शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हे जास्त वर्ष टिकतं, 10 वर्ष 15 वर्ष काही कंप्लेंट येत नाही। सुरुवात करणारी सगळ्यात जुनी कंपनी ही टेक्सेलच आहे। टेक्सेल कंपनी ही जुनी कंपनी आहे आणि याची गुणवत्ता क्षमता जास्त आहे। आणि मी तर शेतकऱ्यांना सांगेन की तुम्ही टेक्सेल कंपनीच वापरत जावा, जास्त लाईफ येईल। चालेल, धन्यवाद। आपण आपला अमूल्य वेळ दिलात आणि एक छोटीशी मुलाखत दिली, मी तुमचा खूप आभारी आहे। धन्यवाद। धन्यवाद।